नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि रात्रीचा जो कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:16 ते 10:56 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:08 ते 3:45 आणि यमगंड काळ पहाटे 6:02 ते 7:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करत आहे. सकाळी 9:06 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल आणि कर्क राशीतील बुधाबरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल आणि चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. थोडंसं इमोशनल नेचर दिसून येऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे तू मयमय होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या त्यापर्यंत त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. महत्त्वाची कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं विचारांचं काहूर मनात आल्यासारखं जाणवेल. कुठल्याही प्रकारचे निर्णय महत्त्वाचे आजच्या दिवशी घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. थोडाफार आरोग्यावरती सुद्धा याचा परिणाम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. आर्थिक विषयातले काही ज्या गोष्टी असतील त्या संदर्भातले काही मार्ग निघू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. थोडे खर्च आजच्या दिवशी जास्त होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. तुमच्या कामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला योग्य ती दादसुद्धा मिळू शकेल. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि लाभातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. इझी मनीच्या मागे अजिबात धावू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. लक्षात घ्या, आज तुमची मानसिकता सुद्धा स्थिर नसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येतील, मात्र तुमच्या दोघांमधील हार्मोनी चांगल्या प्रकारचे राहील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंधसुद्धा ते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर छोटे मोठे काही लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आरामसुद्धा तुम्हाला मिळेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करेल आणि षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात. फिरणं वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय की जे तुमच्या जीवनावरती सरळ सरळ परिणाम करतील त्या संदर्भात थोडंसं विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:06 हा चंद्र तुमच्या 2य स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले लाभ मिळू शकतील. जे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याकरता काही खर्चसुद्धा करावे लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 एप्रिल 2024-25 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.